गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 4. सकाळ आम्ही निघालो आहे वन साईड, कारण खूप लांब जायचं आहे. त्या हिशोबाने म्हटलं तर मग अजून 3 ते 4 तासाची ट्रॅव्हल आहे चेतन भाऊ. 5 तासाची ट्रॅव्हल करून आम्ही जाणार रायगडला आणि मग तिथून पुढे रायगडवरती 2-3 तास तिथे पुढे, तिथून पुढे अजून बॅक टू बॅक बघत. तर आपण सकाळ लवकर उठले, झोप काय पूर्ण झाली नाही आणि वातावरण एकदम चिल गेम प्ले. पाऊस पडतो, तुम्हाला आता ना दाखवतो, अंधार जरा दाखवतो थोड्या वेळाने. आता पब्लिक येईल आपली थोड्या वेळात, दाखवतो. स्टेट व्यू तो देखो, ये देखो व्यू, देखो व्यू, देखो व्यू देखो. और ड्राइवर अपने टॉप पे एकदम बगाड़ गेम प्ले. वन साइड जा रहे, वन साइड. व्यू तो है दुका दुका, बाकी सब सुखा सुखा. मजा तो आ रहा है. ऐसा अगर रोड रहता ना कंटिन्यू, अब तक हम पहुंच जाते थे इनके यहाँ पे. और पीछे देखने का है तो ये लोग अपनी पब्लिक ऐसे बैठी है. ये इधर उधर, वो उधर, किधर है फुल गैंग है पीछे. हेड मुंबई आप देख सकते हो. छोटा दोस्ताना के लिए हम जा रहे हैं, एकदम झापुक झुपुक, एकदम फास्ट जा रहे हैं. एकदम काटा भी बोल रहा है किधर जाना है तुमको. दिखाओ दिखाओ, एक काटा दिखाओ. फिर एक बार वडापाव शिवाय खात नाही, सो शिवाय बात नाही. वाह वाह वाह. काळो खाचा सारून राठीला बाई ग पहाट पारीला. उगवला सूर्यवा सह्याद्री रांगला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला. अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला. अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. तर फायनली आम्ही आलेलो आहे रायगडावरती. 3.5 ते 4 तासाचा ट्रॅव्हल करून चेतन भाऊंनी वन साईड गाडी चालवली. व्ह्यू तर काय खतरनाक आहे, काय पुढे बोलूच शकत नाही व्ह्यूच्या पुढे, असा विषय. हां, तर सकाळी आम्ही 2:30-3 वाजता उठलो. आमचा अलाराम सगळ्यांना 3चा अलाराम, तिथून 4 वाजताचा पण गाडीत सगळ्यांना भरण्यापासून सगळं बघण्याचा कार्यक्रम. चेतन भाऊ तर 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे एवढ्यातच दमलो. चेतन भाऊ ऐसा होय का, काहीच नाही. हा ना, आज आम्ही असा विचार केला की आम्ही चालत आज आपला रायगड चढणार आणि आपल्या महाराजांचं दैवताचं दर्शन घेणार, असा विषय आमचा. बघू शकता. तुम्हाला काय वाटतं 2 शब्द? आपण चढून जाऊ, एवढा विषयच नाही. बोले काय विषय नाही, पण जाएंगे दर्शन लेंगे. आणि रायगड माहिती करून घ्यायचं असेल तर पायी जाण्याचं रोपवे वगैरे रायगड समजत नाही. रोपवेने फक्त विज्ञान समजतं, इतिहास आधुनिक म्हणजे आपले इतिहास आहे तो समजण्यासाठी तुम्हाला पायी असंच जावं लागेल आणि तसंच जायचं असतं. तर हा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे. नुसतं धुकं. हे तर सुरुवात आहे. अजून आम्ही जेव्हा वरती जाऊ ना, म्हणजे इकडे वरती गेलो ना, अजून मजा येणार आहे. पण हा मागे व्ह्यू, क्वालिटी ऊपर और मजा आहे का. तर अजून बाकीचे येतात आहे. आमचा बघा सुपरमॅन
सुपरमॅन कसा ट्रॅव्हल गमजा घेऊन येतोय. तर आलेले आहेत सगळी पोरं आपली. आता करतोय आम्ही सुरुवात. बघूया किती वेळ लागतो. हा तुझ्या बोल भाऊ, तुझे 2 शब्द बोल सगळ्यांनी. बागा हा खूप मेहनती माणूस पोरगा आहे. तर त्याने जी बॅग घेतलेली आहे त्यामुळे आमचे वरती सुंदर असे अप्रतिम असे काय येणार ते छायाचित्र येणार आहेत. तर बघूया कसे येतात. पहिला आम्हाला वर जाता आता किती आमची छायाचित्र निघतात ते कळेल आम्हाला, कारण वर जाण्यातच आमचे काम 25 होणार आहे. हा झालं एवढंच आहे. काय काय समोरच आलं की झालं. मागे जो दिसतोय ना 1 नंबर शिव ब्लॉग मराठीत येणार इथून पुढचा सगळं. हाँ इथून पुढे जिसको नहीं समजता समझ लो सीख लो फिर मराठी ब्लॉग. आता ह्याच्यात कसं सांगू किती वाजल्या. चला बापरे शिव खाली बघ जातोय. आत्ताची सुरुवात आहे. आत्ताची 10-15 पायऱ्या चढलोय. सगळे मंडळी आले आपले. आता प्रवास चालू झालाय. व्ह्यू थोडा ऍडजस्ट करा. एक मोठी रिस्क घेतलेली कॅमेऱ्याची जड बॅग. काय झालं फोटो काढायचा जेवण तर जेवण बघा तू आण कॅमेरा. मी सिनेमॅटिक मारीन ना माझी. मागे व्ह्यू बघा. होले होले जाएंगे बागा शेट आराम से जाएंगे. विषय खोल करेंगे लेकिन दम लागतो कारण आपल्याला सवय नाही. पण त्या काळातली माणसं एवढी कशी गेली असतील ती गोष्ट विचार. ते आपल्यापेक्षा किती स्ट्रॉंग असतील. आणि आपण पिझ्झा बर्गरवाले काय बोलतो बाबा. 20 पायऱ्याने चढले की आपण दमतो. थांबा थोडा वेळ तुम्हाला दाखवतो पुढे. तर थोडं चढलोय तर त्या थोड्यामध्ये जो व्ह्यू आलाय ना बघा. अजून तो वरती बाकी है जायचं. और ऊपर बहुत चढ़ना बाकी है. पीछे से आ रहा है अपना बागा होले होले, क्योंकि उसके ऊपर बहुत लोड है वो कैमरा का, इसलिए तो आराम से आ, कोई दिक्कत नहीं. दिख क्या रहा है वो देखो आप लोग. अच्छा बात हिंदी नहीं बोलने का, मराठी बोलने का. मराठी 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 1 नंबर व्ह्यू आहे. तेवढ्यासाठी आम्ही एवढ्या सकाळ सकाळ लवकर आलेलो आहे. त्या बाजूला बघू शकता पण झाड आहेत त्यामुळे एवढं काही क्लिअर दिसणार नाही, पण फिर भी दिखाएंगे. धुक्यांमुळे खाली जमीन दिसत नाही. आराम कर थोडासा. व्यू देखो व्यू देखो व्यू देखो. मिलते अगले स्पॉट पे जहाँ पे अच्छा व्यू रहेगा. असा विषय आता की आमचं आलंय गरमट बिना उन्हाचं. वातावरण एकदम गार आहे तसं बघायला गेलं तर. बघू शकता मागे निसते धुके. आम्ही गरम आहे. आपण गरम झालं. हे बघा धुकं बघा. धुकं बघा. तेव्हा तिकडे चेतन भाऊ 1 साईड चढताय. आपण 1 साईडच चढू. पायऱ्या नको. 1 साईडच चढा. 1 साईड. अरे अभी मेरे को मालूम पड़ा. पण 1 साईड वाट बघा कशी आहे. टेन्शन नाही. पुढं ते पायऱ्यांचा ताण नाही ठेव. राहतो कोई नाही दिसते. पण कसं आहे सवय नाही म्हणून. पण एकदा का सवय झाली का मग नाद लागून जातो डायरेक्ट. आपल्याला सवय काय, घर ते काम, काम ते घर. शनिवार रविवार सुट्टी भेटली तर कुठं व्हायचं खेळा बिळ्या पोरांवर गेलं तर. बाकी यांचं घर कॉलेज काम एवढाच विषय. त्यामुळं पण ठीक आहे एक नवीन गोष्ट बघायला भेटते. हे असं पहिला किल्ला माझा रायगड. पहिला हा माझा 4था-5वा असेल. तेच जाशील हळूहळू जाशील. असंच फिरत राहा अजून माहिती पडेल आणि असं वातावरण बघत राहशील. आतापर्यंत काही धुक्यात नाही असं चेतन भाऊ तुमचा किती आहे माहिती ना. अरे बघा रे बाबा. होत आहे. हा ना
चौथा बाजू मला पण चौथा बाजू असणार आरामात. नाही छोटे लेणी आहे वगैरे ते चढलोय पण किल्ला नाही. किल्ला आहे. पहिल्याची लोक म्हणजे आपल्याहून बारीक बी आणि आपल्याहून म्हातारे बी एकदम. त्या काळातला जो असेल ना 70-80 वयाचा तो बी आपल्याला आत्ताच्याला ऐकायचा नाही. ठीक. हे बघा भावांनो, मागं पण व्ह्यू बघा आणि आपण आता कुठं आहे ते पण बघा. मजा आता हे नैसर्गिक नॅचरल एकदम शुद्ध पाणी आणि सूर्याची किरण आता पडलेली आमच्या तोंडावर बारीक बारीक. ते पण आमचं स्वागतासाठी आलेलं आहे. जसं जसं वर येतोय तसं तसं मजा आता हे. ते बा तिथं जायचं अजून फिरून जायचं. हो जाएगा जाऊ आपण जाऊ, काय विषय. 75% आम्ही किल्ला चढलेलो आहे. खाली व्ह्यू बघू शकता टॉप क्वालिटीचा आणि त्यावरून बादशाह व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो जो माझ्या समोर आहे. आता तुमच्याही समोर येतोय बघा. इथून आता आतमध्ये जायचं ओले ओले करत. तिथं स्टॉप होता, आम्ही खाली थांबलो होतो. असं ते तिथे थांबलो होतो. चला आता पुढे चालायला सुरुवात. आम्ही नाही दिसणार कारण आमचं लक्ष पायऱ्यांवरती. जो व्ह्यू दिसेल तो मान्य करून घ्या. नको बाई नको, आरामसे, कोई दिक्कत नाही. 1 2 1 2 चला रे. चला. थोडं चेकिंग होती त्यामुळे थांबलो होतो. काय विषय नाही, जाएंगे 1 2 1 2. आपला पंटर मागे आहे कारण चेकिंग इम्पॉर्टंट वर जाण्यासाठी. हा व्ह्यू एक विचार बघा. इथून महाराज गेले असतील, इथून इथे त्यांचा पायाचा स्पर्श झाला असेल. आपल्यापेक्षा पवित्र हे जागा आहे. आपण तर काहीच नाही. आपली व्हॅल्यू ना ती आहे. ती तो डब्बा दिसतो ना, डब्बा ती आहे. असं आहे. काय विषय नाही. राजांना फॉलो करायचं. त्यांचे जे भले तुम्ही टिक्का बिक्का दाढी बिडी नाही लावली तरी चालेल, केलं तरी चालेल, पण त्यांचे विचार एकच गुण कोणता तरी सांभाळा बस. एक जरी सांभाळला एकच गुण बस, एकदम नेक्स्ट लेवल झालं. बस एवढं आहे की तुम्ही ते टिक्का लावा, पण मग दाढी लावा, पूर्ण जीवनभर. हा एकच घ्यायचं, एकच पण कट्टर एकदम कट्टर असं. पण तुम्ही ते 10व्या नाव घ्या असं घ्या, त्याचा विषय नाही घेतला तरी चालतो. फॉलो करा. आता ऊन आता बघू शकता किरण आलेलं एक मस्त वन साइड असं. आता हलके झाल्यावर कसं वाटतं. सोलर थोडंसं जरा झालं. सोलर वरती लाईटचा असेल म्हणजे सोय नसेल, कधी जात असेल ना, त्यामुळे ती उपयोग परिपूर्ण उपयोग करायचा नेचरचा असं आहे त्याचा. आणि हा व्ह्यू अजून तिथे जायचं वरती जाएंगे. थोडंसं दे, लिटिल दे आम्हाला. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता पहिला जे कॅमेराची बॅग होती ती बागाकडे होती. बागाने आणले अर्ध्यापर्यंत. इथून पुढे मी घेतली. फोटो आता इथून अर्ध्या पुढे हेमनने घेतले. आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त जर कोण आलं कॅमेऱ्यामध्ये, कॅमेरावाल्या सकट इथून फेकून द्यायचा टकमक चौकावरनं. थोडंसं ओढ जरा ओलं राहिलं पाहिजे कारण सवय नसते आणि एवढं चढायचं म्हटल्यावर काम फिट होतं. तरी पण ही शेट लोक एकदम वन साईड चढले, आमच्यासाठी अर्धाच थांबले. चांगली गोष्ट आहे. अशीच देव तुम्हाला फिटनेस राहू दे, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमच्यावर लक्ष राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जेव्हा फोन करेल तेव्हा ओके ऐसा विषय करतो. एक वेळ मी उचलत नाही फोन, म्हणा ठीक आहे. सध्या एकदा सीन बघून मलाच हसू येत.
सीन असं झाला आता माझ्याकडे कॅमेराची बॅग आहे फोटोचा कॅमेरा एक मोठा जोक झाला आमचा सध्यात चेक करताना जे मी तुम्हाला आता व्हिडिओ बोललो जरा थांबा जरा चेकिंग चालू आहे काही ती स्टोरी सांगता याची चेकिंग झाली आमचा सगळ्यात बारका जो जतीन आहे ओके तर विषय काय झाला माहिती ड्रोनची बॅग घेऊन पुढे निघाले पहिलेच गेट वरती सिक्युरिटी चेकिंगला बॅग फक्त हीच राहिली गेट वरती सिक्युरिटी होते त्यांनी म्हणजे त्यांच्या हिशोबाने ती सेफ्टीच्या हिशोबाने त्यांनी ड्रोन नका उडवू असं म्हणून ते चेकअप केलं तर त्यांना आमची छोटी बॅग दिसली नाही पण नेमकी ही बॅग माझ्याकडे होती तर नेमकी दिसली तर त्यांनी विचारलं तुमच्याकडे ड्रोन आहे का कॅमेरा असेल तर घेऊन जा ड्रोन अलाव नाही आहे पण आमचा तो सुपला फंटर आहे ना सुपला फंटर त्याचा अख्ख्या तालुक्यात नाद नाही तो कधी कुठून त्याला आता आम्ही इथून जरी सोडला ना तरी तो वर जाईल असा माणूस आमच्या चेतन भाऊंनी खास इम्पोर्ट केलाय हा चेतन भाऊ हा एवढा युनिक माणूस तुम्ही खास इम्पोर्ट आणलाय क्वालिटीवाला माणूस टॉप लेवलचा नाद नाही तालुक्यात त्याचा हा ना असं नाही करायचं बघ सोबत घेऊन घाण करायला तुम्हाला इथं तिकीट दिलं नाही अशी गोष्ट आहे स्वतःच्या घर मम्मी बाहेरनं पिलो तर तुमच्या घरात घाण टाकतो चालेल नाही ना हे पण एक किती जणांनी मेहनत करून बांधलंय रक्त गाळलंय ह्याच्यासाठी मग तो ढीग बघितला खाली तुम्हाला मी जाताना दाखवेन तो ढीग किती खाली ढीग येतो पण तेवढंच म्हणणं होतं आणि आपण तरी नुसतं म्हणजे गड पाहायला आलेलो कितीतरी लोक कचरा गोळा करून घेऊन जातात म्हणजे खास त्याच्यासाठी येतात किल्ले संवर्धनासाठी तर ते कशासाठी येतात कारण ही आपल्याला जी लाभलेली एक अनमोल अशी गोष्ट आहे तिला आपण जपलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कुठं भेटणारच नाही मग तर आपल्याला अरे ते बोलतात ना बाकीच्या म्हणजे ते आहे ना का डायलॉग आहे की बाकीच्या राजांचं इतभर आहे तर एवढं सांगतात आपल्या राजाचं एवढे आपण का सांगितलं नाही पाहिजे मग चला आता थोडं राहिलंय थोडं चढतो वरती गेलं की सांगतो बिस्किटवाला बोला साहेब काय देऊ साहेब 10 रुपये हा ओरिओ पण 10 रुपये साहेब 10 रुपये काय परवडला वरती याचा खर्च कोण वरती याचा खर्च कोण करेल चाललंय ते घ्या हे बघा पार्ले स्वस्तात मस्त तुम्ही जाल खस्त घ्या पार्ले घेऊ शकता साहेब आपण घेऊ शकता एकदम मस्त एवढ्या वर आम्ही किती मेहनत करून आणले सर तुम्हाला नाही माहिती मग इथं पाय असं लटपटता इधर ऊपर क्रीमचं बिस्किट कोणती क्रीम त्यावर डिपेंड आहे बबडी बोलते वापरताय काय विषय नाही तर मंदिर बघू शकता पुढे शिरकाई देवीचं मंदिर आहे आत्ता जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हाची तयारी केली होती कृपया चपला काढावी बघू शकता आई शिरकाई देवी त्यावेळी आत्ताचे ब्रिज लगेच वाढतात पण हे बांधकाम जे आहे ना त्याला पण क्वालिटी लागते आणि त्याला ह्या देवांची साथ आहे 2 मिनटं थांबा पाया पडू द्या बागाला पाया पडू द्या आणि नंतर आम्ही पाया पडतो कारण आता आलेलो आहे वरती थोडंच राहिलं फक्त इथून वरती गेलं की मग पुढे पूर्ण किल्ला फिरायचा आहे ओले जाएंगे सब बाकीचे पोरं गेलेत पुढे 2 मिनटं मी पाया पडतो मग तुम्हाला पुढे दाखवतो बघा 1 मिनटं पकडाल का असा बोल आता फायनली आम्ही पोचलेलो आहे दाखवतो तुम्हाला 2च मिनटं चालू ठेवा तिकडे बसलेत पब्लिक हा आता राज्याभिषेक झाला म्हणून जरा ते साफसफाईचा कार्यक्रम आणि इकडे आहेत आपले दैवत बघू शकता तुम्ही ओके तर फोटोशूट झालेलं आहे आता एंट्री करायची आतमध्ये
जाऊया आतमध्ये. समोरच आहेत महाराज आपले. हे पालखीताल कोण सोबती मावळ सरदार, अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग. रायगडाच्या सदरेवर गरजती शाहिरी ललकर, संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझराज. शाजीची जाऊ रत्न शिवबा ग माय ग ग ग ग. माझं शिवब छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शिवब छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. अर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग. नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी. आहे आम्ही बाजारपेठमध्ये. बघू शकता आमच्या मागे जी आहे ही बाजारपेठ त्या काळातली. म्हणजे इथं सगळं सगळा बाजार इथे पहिला भरायचा या जागेवरती. अशी ही पूर्ण तिथपर्यंत आहे. सोनार सुतार सगळे काय गाईड घ्यायला पाहिजे. हां तेच ना. इथे सगळ्या पोट जाती मिळून 96 कुडी त्या सगळ्यांचे जे दुकान वगैरे म्हणजे समाजात जे वैशिष्ट्य होतं त्यांच्या ते सगळ्यांचं वाटले गेलेले कामं वगैरे. तर आता आपण आलेलो आहे मंदिराकडे. बघू शकता जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराचं मंदिर. मला एक फक्त प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच वाटतं, ह्याच्यावरती ही जे स्ट्रक्चर आहे ते असं का केलं आपल्या महाराजांनी ते बघूया. ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंटमध्ये करा. मी दर्शन झालं तरी सांगेनच. एक मिनिट. आता मला परत तर कसं आहे माहिती आहे का, त्यावेळी आपल्या महाराजांची म्हणजे एवढा विचार होता की जरी कधी काय आक्रमण झालं शत्रूंचा ओके तर आपले मंदिर सुरक्षित राहावे, आपला देव सुरक्षित राहावा म्हणून महाराजांनी हे असं त्यांना बाहेरून वाटलं तर वाटावं की मस्जिद आहे, लांबून कुणी बघितलं तर असं केलेलं आहे. बघू शकता तुम्ही एक अशी सुंदर अशी म्हणजे त्या काळाचं बांधकाम म्हणजे नंदी किल्ल्यावर म्हणजे नंतर इंग्रजांनी की म्हणजे मुघलांनी हे केलं होतं तेव्हा हे नुकसान केलं होतं. हे त्याच्यामुळे काही नाही. थोड्या पाय आपण जाऊया आतमध्ये दर्शनासाठी. एकच मिनटं. गणपती बाप्पा शांतता बघ, आवाज बघ कसा घुमतो. वाव, हे आत्ता जर एवढं भारी आहे तर त्यावेळी किती भारी असेल. बजरंगबली की जय. बघ मी हा जो तुम्हाला मग सांगितलं ना, जो आपण बोलतो ना इथे पाय द्यायचा असतो, इथे गणपती असतो, पण आपण पाया पडताना दरवेळी चुकीची पाया पडतो. कारण कसं असतं, राक्षस असतो खाली, त्याच्यावर पाय देऊन इथे पाया पडायचा असतो, पण आपल्याकडे आपण चुकीची पद्धत फॉलो करतो. तर बघू शकता तुम्ही हे सुंदर असं मंदिर.
दर्शन घेऊया आता. ओम नमः शिवाय. हर हर शंभो. आवाज घुमतोय बघा ना किती. जर विचार कर हा आवाज इथे घुमतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. आवाज बघा, आवाज बघा, व्ह्यू बघा गाईस. तर काहीच आता कसं माहिती आहे का, काय लोक ना शॉर्टकट म्हणून रोपवेने येतात. अरे पण तुम्ही धडधाकट आहात, चालू बिलू शकता, मग का रोपवेने येता? 4 तास 4 तास लावा ना, सकाळी लवकर या, आरामात या. पण रोपवेने काय येतं मला हे कॉन्सेप्ट नाही. ठीक आहे, रोपवे आपण ठेवला तो वयस्कर माणसांना, बाळांना, बिळांना, त्यांना येण्यासाठी आपण ठेवला. अरे पण तुम्ही धडधाकट आहात, तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही त्याने येता, एवढं पण तुमच्यानं चालू शकत नाही. आणि एक गोष्ट आहे, जर तुम्ही जोपर्यंत जर चालत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हा किल्ला काहीच कळणार नाही. ठीक आहे, तर आता आम्ही जातो टकमक टोकाकडे, दाखवतो तुम्हाला. मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचा बाळ घडावं भरलं ग ग. माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई होन ग. उधळे गुलाल भंडारा, उधळे गुलाल भंडारा शिवाच्या शंभूच्या नावाने. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग. कुठं जायचं बोला. दुबईला ट्रेनने जायचं. झाला ट्रेन निघाली. रोपवे निघालोय खाली. रोपवे आपण बघून घेऊ कसं आहे. मला वाटलं वरून कोण आला अजून, आता यादीत जागा नाही. मर्दान सम्राट बी झालं किती, आलं किती चक्रवर्ती. तूच एक छत्रपती शिवबा रे माझा रे ग ग ग. महाराज